नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या चॅनल बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय बीसी इन्स्टिट्यूटवर. मी शेखर खैरनार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आज परत एकदा नवीन धमाकेदार ट्रिक घेऊन इथे आलोय. आणि या ट्रिक मध्ये आपण बघणार आहोत स्क्वेअर्स. हो मित्रांनो, आपण बघणार आहोत स्क्वेअर्स. आणि हे स्क्वेअर बघत असताना ही स्पेशल मेथड असणार आहे स्क्वेअर साठीची. तर ह्या मेथड मध्ये काय नक्की बघा, जर मला 49 चा स्क्वेअर करायचा आहे, 49 चा स्क्वेअर करायचा आहे, तर जनरली ज्या विद्यार्थ्यांकडे हे प्रॉपर गायडन्स नसतो की कसा अभ्यास केला पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, ते खूप नॉर्मल पद्धतीने करतात मित्रांनो. हे बघा 49 इंटू 49 करायचं म्हणजे हेक्टिक वर्क होऊन जातं. 9 81, 8 गेला ह्याच्याला, 9 चौक 36, 36 आणि 8 किती होतात, 36 आणि 8 44. त्यानंतर क्रॉस मार्क देतोय आपण, 9 चौक 36, 3 गेलाय हातच्याला, 4 चौक 16, 16 3 19, नंतर यांची बेरीज आणि मग आपल्याला उत्तर मिळतंय कुठेतरी खूप मेहनत घेतल्यानंतर. आणि ही मेहनत तुम्हाला नापास करण्यासाठी काफी आहे. ही मेहनत तुम्हाला नापास करण्यासाठी काफी आहे. पास व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काय वेगळं असणं गरजेचं आहे ते ह्या ट्रिक मधून समजून घेऊ. जर मला 49 चा स्क्वेअर करायचा आहे तर एकदम सोप्या पद्धतीने बघा मित्रांनो, मला सांगा हा नंबर 50 पेक्षा कितीने छोटा आहे. हा नंबर 50 पेक्षा एकाने छोटा आहे, बरोबर. 50 पेक्षा हा नंबर एकाने छोटा आहे. मग मी सगळ्यात पहिले काय करणार, एकाचा स्क्वेअर करणार. मी बघणार की हा नंबर कितीने छोटा आहे, एकाने. तर एकाचा स्क्वेअर, आणि एकाचा स्क्वेअर करत असताना प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, जर आपण सिंगल डिजिटचा स्क्वेअर करत असू तो इट शुड बी इन 2 डिजिट्स. जर सिंगल डिजिटचा स्क्वेअर होतोय तर 2 डिजिट मध्ये असलाच पाहिजे. तो सध्या आता मी 2 डिजिट मध्ये दाखवतोय. हा 50 पेक्षा एकाने छोटा होता म्हणून मी एकाचा वर्ग केलाय. एकाचा वर्ग येतो 1, पण लिहिताना 0 1. त्यानंतर मला काय करायचंय, 25 मधून तो 1 मायनस करायचा आहे. कोणता 1? कोणता 1? जितक्याने तो 50 पेक्षा छोटा होता तो 1, तो मायनस करायचा आहे. सो 25 वजा 1 किती येतात, 24. आणि हा 24 डायरेक्ट इथेच लिहा, कारण की हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि इथे खूप मेहनत घ्यावी लागली आणि इथे एफर्टलेसली आपण काम केलंय. जर मला 44 चा स्क्वेअर करायचा आहे, मी काय बघणार आहे, हा नंबर कितीने छोटा आहे 50 पेक्षा, 6 ने. हा नंबर 6 ने छोटा आहे 50 पेक्षा. 6 चा स्क्वेअर येतोय 36. आणि मला 25 मधून 6 वजा करायचे, कारण की हा नंबर 6 ने छोटा होता. म्हणजे उत्तर काय मिळणार आहे, 19. आणि उत्तर असणार आहे 19 36. अशा पद्धतीने भन्नाट आणि धमाकेदार ट्रिक जर आपण वापरल्या तर नापास करण्याची धमक नाहीये कोणामध्ये. जर आपल्याकडे टॅलेंट असेल आणि आपल्याकडे त्या कॅपेबिलिटीज असतील, आपण प्रॅक्टिस तगडी केली आहे, मेहनत खूप घेतली आहे, तुम्हाला नापास नाही करू शकत मित्रांनो कोणी. कारण की रिक्रुटमेंट तर येते, भरती तर निघते, फक्त आपण प्रिपेअर नसतो. प्रिपरेशन चालू करा आणि प्रिपरेशन मध्ये आमच्यासारख्या काही एक्सपर्ट लोकांची तुम्ही मदत घ्या. तुमच्या लोकल एरियामध्ये कुठेही जर काही एक्सपर्ट लोक असतील तर त्यांची मदत घ्या. नाशिकमध्ये जर असाल तर आयबीसी इन्स्टिट्यूट उभं आहे नाशिकमध्ये, अशोक स्तंभ, नाशिक रोड, अशा दोघी ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत. त्या अनुभवाची जर गरज असेल तर तो अनुभव घेण्यासाठी म्हणून नक्की एकदा व्हिजिट करा. आमच्या प्रॉपर काउन्सिलर्सला भेटा आणि त्यांच्याकडनं गायडन्स घ्या की तुमचं फ्युचर कसं सिक्युअर करता येईल गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये. अजून एक दोन एक्झाम्पल्स घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल, जर मला 62 चा वर्ग करायचा आहे तर 62 चा वर्ग करण्यासाठी मी बघतोय की हा 50 पेक्षा कितीने मोठा आहे, 12 ने. 12चा वर्ग काय येतोय, 144. पण आपलं ठरलंय ना 2च डिजिट लिहायचे, म्हणजे 1 गेलाय हातच्याला. नंतर काय करायचं होतं, हा नंबर 50 पेक्षा 12 ने मोठा होता म्हणून 25 मध्ये 12 ऍड करायचा. मी परत 25 वापरतोय. मी तो का वापरतोय तेही सांगतो, थांबा. सो आपण इथे काय येणार आहे आन्सर, 37. 37 प्लस 1 इज 38. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. आता परत एकदा मी 25 25 25 प्रत्येक वेळी 25च का घेतोय, है ना. 25 घेण्यामागचं कारण खूप काही महत्वाचं नाहीये. 25 घेणं हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला कळालं नाही की 25 का घ्यायचा, कारण की मी टेक्निकल रिझन्स देऊ शकतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही अजून गुंतून जाल. सध्या ट्रिक आपल्यासाठी सोपी झाली आहे, ती तशीच सोपी राहू द्या. जर कळत नसेल की 25 का घेतलाय, तर ज्या गोष्टी कळत नाहीत ना त्या देवाच्या म्हणून सोडायच्या असतात. सो देवाचं येते आणि ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे, है ना. प्रत्येक वेळी 25 घ्यावं लागणार आहे मित्रांनो. बघा, आता जर मला करायचंय फॉर एक्झाम्पल 58 चा स्क्वेअर, मी बघणार हा नंबर 50 पेक्षा कितीने मोठा आहे, 8 ने मोठा आहे. सो 8 8 किती होतात, 64. आणि 25 मध्ये हा 8 ऍड करा. 25च घेतोय आपण, मी सांगितलंय देवाचं आहे ना, आपल्याला घ्यावं लागणार. 25 अधिक 8 किती होतात मित्रांनो, 33. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3364. अशा पद्धतीने तुम्ही अशा भरपूर ट्रिक्स वापरू शकतात. पण या ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे ट्रिक आली, पोस्ट केली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. स्पर्धा परीक्षा मुळातच सोप्या आहेत, पण करायची पद्धत चुकते म्हणून तुम्ही नापास होतात. प्रॉपर पद्धतीने पुढे जा, तुम्हाला नापास कोणी करूच शकत नाही. धन्यवाद.